तुम्ही कुठल्या गाण्याला प्रोत्साहन देताय, तुम्ही कुठल्या कलेला प्रोत्साहन देताय, तुम्ही कुठल्या प्रकारचे चित्रपट बघताय आणि कुठल्या प्रकारची नाटकं बघताय, याच्यावर तुमच्या समाजाचं स्टँडर्ड ऑफ लाईफ तुम्ही मोजू शकता. कृपा निकुंबांची कविता, घाल घाल पिंगा वाऱ्या, हे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. तो म्हणला, खरं सांगू का, आमच्या वरचे जे अधिकारी आहेत ना, त्यांना असं वाटतं की मराठी गाणं इथे लावलं तर चॅनलला डाऊन मार्केट फील येईल. तर माझ्या मनात असं आलं की समजा माझी गाणी इथेच नाही वाजली तर कुठे वाजणार आहेत? तिनसुकिया आसाममध्ये वाजणार आहेत? नाही ना. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की नाही डाऊन मार्केट फील येईल मराठी गाण्याचा, त्यामुळे अजय अतुलचं नटरंग मधलं गाणं, याला कितीही पुरस्कार मिळाले, त्याला कितीही लोकाश्रय मिळाला, तरी रेडिओ मध्ये खासगी रेडिओ वाहिन्या वाजवणार नाहीत का? तर ते मराठी आहे. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. बोलत राहूया आपला पॉडकास्ट हा घरोघरी जातोय, खूप आनंद वाटतोय. रसिक प्रेक्षक, तुम्ही हा पॉडकास्ट उचलून धरताय. तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट, नवीन नवीन कंटेंट बघायला आवडतोय. हा चॅनल प्रथमेश इनामदार हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. नुकतीच एक अभिमानास्पद बातमी आपल्या सर्व मराठी रसिकांसाठी कानावरती येऊन आदळली, आणि ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ही किती अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आता बुद्धिवंतांनी त्याच्यावरती चर्चा करावी की दर्जा हा मराठी शब्दच नाही वगैरे, पण मुळामध्ये आपली मातृभाषा ती जी ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी उमटतं, चेहऱ्यावरती हास्य उमटतं आणि अंगावर शहारे निर्माण होतात. मराठी भाषा म्हटल्यानंतर आपल्याला काही काव्यपंक्ती लगेच मनामध्ये येतात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या ओळी कानावरती पडतात आणि त्याबरोबरच त्याची चाल देखील. आज आपल्या पॉडकास्टवरती या मराठी अभिमान गीताचे संगीतकार आणि आपल्या मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यविश्वातलं एक अतिशय आश्वासक नाव आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहे. आपण स्वागत करूया कौशल इनामदार यांचं. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद प्रथमेश. आत्ताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. बरोबर. आणि लगेच ते गाणं मनामध्ये परत एकदा उमटलं. जवळजवळ किती वर्षांपूर्वी ते गाणं ची निर्मिती झाली असेल? 14 वर्ष झाली. आता 14 वर्ष झाली. या फेब्रुवारीत 15 वर्ष होतील त्या गाण्याचं प्रकाशन होऊन. म्हणजे तर जसं मी पहिल्या 4 ओळी म्हटल्या, तर मुळामध्ये या गाण्याला चालीमध्ये बांधावं, आणि ते फक्त चालीमध्ये बांधायचं नाही, तर आपल्या मराठी संगीत विश्वामधले जे जे कलाकार आहेत अशा सगळ्यांना एकत्र घ्यायचं आणि ते त्या गाण्याचं सादरीकरण करायचं. ही संकल्पना सगळ्यात पहिले मनामध्ये कधी आली? थोडासा मी त्याच्यासाठी प्रत्येक घटनेला आपल्याला इतिहासात शिकवलं ना की एक
मूळ कारण असतं आणि एक तात्कालिक कारण असतं. तर थोडं मूळ कारण सांगतो आधी या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी. माझा जन्म मराठी घरात झाला. माझे आई वडील उत्तम वाचक, रसिक आणि ज्यांचा व्यासंग चांगला उत्तम आहे असे लोक होते. त्यामुळे घरात कायम कविता, संगीत याचं एक वातावरण होतं. पण माझं शिक्षण मात्र इंग्रजी माध्यमात झालं, त्या काळातल्या मुंबईत वाढणाऱ्या अनेक मुलांसारखं. मी महाविद्यालयात येईपर्यंत माझं इंग्रजी वाचन खूप होतं, पण मराठी वाचन फार नव्हतं. मराठी कानावर पडत होतं, पण डोळ्या वाटे मनात उतरत त्या प्रमाणात नव्हतं ज्या प्रमाणात इंग्रजी उतरत होतं. आणि कॉलेजमधनं बाहेर पडताना साधारण मला मराठी नाटक, मराठी साहित्य, मराठी काव्य याच्याकडे माझा ओढा वाढला. आणि पुढे मी माझं सगळं जे माझी कारकीर्द आहे तीही मराठी संगीतकार म्हणूनच केली प्रामुख्याने. आणि ती माझी निवड होती. म्हणजे कारण माझी पहिली बरीचशी गाणी ही हिंदी होती. मी लिहिलं पण खूप हिंदी, उर्दू, हिंदुस्थानी या भाषेत. पण कारकीर्द करायची वेळ आली तेव्हा हा माझा अगदी काय म्हणतो त्याला, एक म्हणजे जागरूक असा निर्णय होता की मला मराठीत काम करायचंय तोपर्यंत. आणि साधारण 94-95 त्या काळात मी हे ठरवलं होतं. मी संगीतकार झाल्यानंतर माझ्या अनेक गोष्टी अशा लक्षात आल्या की मराठीमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे भाषेवर आधारित कारकीर्द आपली करणं हे अतिशय कठीण आहे त्याच्या अर्थकारणामुळे. 96 साली मी शुभ्रगळ्या मुठभर नावाचा एक शांताबाई शेळक्यांचा एक अल्बम केला होता. तेव्हा कॅसेट्स असायच्या, बरोबर. आणि साधारण त्याला एक त्या काळात एक 60-70 ते 80 हजार रुपये खर्च होता. तेव्हा तो खूप होता. आणि ते करताना मी आधी बऱ्याचशा या ज्या संगीताची आस्थापना आहेत, म्हणजे म्युझिक कंपनीज, त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी सगळ्यांनी नकार दिला मला. काही लोकांनी विचारलं होतं कोण शांताबाई, म्हणजे इथपासून सुरुवात होती. त्यामुळे ते शेवटी मलाच त्याची निर्मिती करावी लागली. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की याच्यात कारकीर्द करायची असेल तर फक्त संगीत करून उपयोग नाही, तर आपल्याला स्वतःच्या निर्मितीचा मंच सुद्धा उभा केला पाहिजे. आणि जसं माझं म्हणजे मालिका करत गेलो, मग हळूहळू चित्रपट करायला लागलो, इतर भाषांमध्ये सुद्धा माझं काम सुरूच होतं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मराठी संगीतासाठीचं एक अर्थकारणाचं एक पर्यावरण पाहिजे, इकोसिस्टम पाहिजे. तो सहजासहजी उपलब्ध नाहीये. आणि त्याला अनेक कारण आहेत की शहरीकरण हे खूप मोठं कारण. मुंबई असं शहर आहे आणि ती महाराष्ट्राची राजधानी आहे की ज्याला आपण मेल्टिंग पॉट म्हणतो, की वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती एकत्र येतात आणि त्या एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्याच्यातनं एक अशी त्याची सामुदायिक संस्कृती तयार होते. त्याच्यात बऱ्याच जुन्या गोष्टींचा ऱ्हास होतो आणि नवीन गोष्टी उदयाला येतात. ते चांगलं का वाईट हे याच्यावर मला चर्चा नाही करायची, पण ते होत होतं तेव्हा.
तर पहिल्यांदा मला थोडीशी अशी जाणीव झाली, ते मुंबई महोत्सव जेव्हा केला 2005 साली, तर त्या वर्षी काय झालं की गेटवे ऑफ इंडियाला तो महोत्सव झाला. विजया मेहतांनी त्या महोत्सवाचं दिग्दर्शन केलं होतं आणि मला त्या महोत्सवाची सुरुवातीची प्रार्थना करायची होती. बरं. एक 60-65 मुलं घेऊन, ज्याच्यात बरीचशी आदिवासी मुलं होती. RML कॉलनीच्या जंगलात राहणारी ती मुलं होती आणि त्या मुलांनी आणि आणखीन काही मुलांनी मिळून असं ती प्रार्थना गायली. आणि पाडगावकरांची प्रार्थना होती, तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नाहतो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. तर त्या अख्ख्या कार्यक्रमात 3 तासाच्या गेटवे ऑफ इंडियाला तो कार्यक्रम झाला होता. त्या अख्ख्या 3 तासाच्या कार्यक्रमात ती एक प्रार्थना सोडली आणि नाना पाटेकरांचं एक उत्स्फूर्त भाषण सोडलं, तर मराठीचा एकही शब्द त्या मंचावरनं उच्चारला गेला नाही. आणि मला तेव्हा ते थोडंसं जाणवलं की असं काय, म्हणजे मराठी वातावरण हा मुंबईचा काही भाग नाहीये का, विशेषतः मुंबईचा, कारण पुण्यात इतकं तसं वातावरण नव्हतं. बरोबर. आणि माझ्या असं लक्षात आलं की आज इथे आपण भाजी हिंदीत विकत घेतो, आपण हिंदी गाणीच ऐकतो, ज्याचा मला अजिबात, मला आवडतात हिंदी गाणी ऐकायला आणि माझं स्वतःचं भाषांची कुठलंही वैर नाहीये, पण जिथे आर्थिक गोष्ट येते तिथे त्याचा परिणाम कसा होतो की उदाहरणार्थ जगात कुठेही कुठल्याही शहरात किंवा गावात तुम्हाला असं सापडणार नाही की तुम्ही विक्रेत्याच्या भाषेत बोलता, ग्राहकाच्या भाषेत बोलतो आपण. बरोबर. विक्रेत्यांनी सुद्धा ग्राहकाच्या भाषेत बोलणं अपेक्षित आहे आणि समजून घेणं अपेक्षित. पण इथे तुम्ही भाजी हिंदीत विकत घेता, त्याचा तोटा कसा होतो की एखादी गृहिणी किंवा गृहस्थ भाजी विकत घ्यायला गेलेला आहे, तो म्हणतो मला पाव किलो दुधी पाहिजे. तो जो मराठी न बोलणारा विक्रेता असतो तो म्हणतो क्या, मग तुम्ही दुधीला कुठला शब्द आहे, दुधी भोपळ्याला तो शोधता, तो लौकी हा पटकन तुमच्या लक्षात आहे, मग तो म्हणतो लौकी चाहिए. मग तुम्ही विचार करता की लौकी म्हणजेच दुधी का, याच्यात तुमचा मेंदू गुंततो. मग तुम्ही म्हणतो हा वो दुधी देना किंवा तो लौकी देना. मग किती झाला, तो म्हणतो काय बाकी सगळी भाजी घेतल्यावर किती झाले पैसे, तर तो म्हणतो 49 रुपया हुआ. आता 49 म्हणजे 59 का 39 का 49 याच्यात तुमची हे गुंतायला लागतं. परत एकदा पटकन तुम्हाला आता बार्गेन करायचं असेल तर तो त्याच्या टर्फवर खेळतोय. तुम्ही गणित आणि भाषांतर करण्यात गुंतलेला आहात, तर कुणाच्या बाजूनी तो सगळा जी ती पट आहे तो कळणार आहे, विक्रेत्याच्या बाजूने. तर हे होत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मराठीकडे बघण्याचा, मराठी जनांचाच दृष्टिकोन थोडा न्यूनगंडाचा किंवा न्यूनगंडातनं आलेला जो दूषितपणा असतो तसा होता. पटकन तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन काय दिलं राजा म्हणणार नाही, तुम्ही आज खाने में क्या है असं विचारा. आणि हा सगळा हे मी एकीकडे बघत होतो, पण त्याच्याकडे आपण काय करणार, आपण बघतो, आपण आपल्या जेवणाच्या वेळी चर्चा करतो, आणि मराठी माणूस हा नुसता चर्चा प्रिय नसून चर्चेखोर आहे. हा, चर्चा करण्यात अतिशय भूषण वाटतं आपल्याला. तोच आपला सद्गुण पण आहे, नाही असं मी म्हणत नाही, कारण त्याच्यामुळे आपण चारी बाजूनी गोष्टींचा विचार करतो. मंथन होतं. हा,
प्रश्न असा आहे की तो फक्त गोष्ट विचार करण्यापर्यंतच मर्यादित राहते, सीमित राहते, का त्याच्या पलीकडे आपण जाऊन काही करतो त्याच्याबद्दल. तर हे झालं मूळ कारण की जे माझ्या कानावर सतत पडत होता आणि मी त्याचा एक बाहेरनं साक्षीदार होतो. आणि एकीकडे माझं संगीताची कारकीर्द सुरू होती. आणि त्यावेळी 2008 सालच्या सप्टेंबरमध्ये मला एका रेडिओ वाहिनीने त्यांची एक जिंगल करण्यासाठी म्हणून पाचारण केलं. तिथे मी ती केली, त्यांचं आमचं ध्वनिमुद्रण झालं आणि त्याच्यानंतर सहज वाद्यांची आवरावर करताना मी त्या समोरच्या रेडिओ जॉकीला विचारलं की तुम्ही मराठी गाणी का नाही लावत? अगदी सहज प्रश्न होता, त्याच्यातनं काही निघेल, पण समोर माणूस बसलाय, आपण काहीतरी बोलूया म्हणून सुरू केलेली चर्चा होती. तर त्यावर त्यांनी एक फार रोचक उत्तर दिलं. तो म्हणला, आमची पॉलिसी आहे. बर. म्हटलं, तुमची महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं न लावण्याची पॉलिसी आहे? बरं, पॉलिसी म्हणजे धोरण, म्हणजे चुकून झालेलं नाहीये, नाही, ठरवलेलं आहे. म्हणजे तो अपघात नाहीये. बरोबर. म्हटलं बर. म्हटलं, तुमची स्टेशन भारतभर आहेत, तर इतर कुठे अशी तुमची पॉलिसी आहे की चेन्नईमध्ये आम्ही तमिळ गाणं लावणार नाही किंवा अहमदाबादमध्ये आम्ही गुजराती गाणं लावणार नाही? कुठे अशी पॉलिसी आहे? तर तो हसला आणि तो म्हणणार, नाही, मुंबईत आहे. म्हटलं, मुंबईवर का कृपादृष्टी आहे? तर तो म्हणणार, नाही, मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे. त्याच्यावर मी म्हटलं, बंगलोर पण कॉस्मोपॉलिटन आहे. उलट बंगलोर मधली तमिळ लोकसंख्या ही तिकडच्या कन्नड लोकसंख्येपेक्षा जास्त असून बंगलोर मध्ये सगळ्या रेडिओ वाहिन्या कन्नडच गाणी लावतात. आणि आता आपण सध्या बघतोय ते कन्नड अस्मिता किती एका अर्थाने विखारी पण झालेली आहे. कारण तुम्ही अगदी त्यांच्या रिक्षेत बसला आणि इंग्लिशमध्ये किंवा हिंदीत बोलला तर ते बाहेर उतरवतात तुम्हाला रिक्षेत. मराठी माणूस अतिशय मनमिळावू आहे आणि स्वागत करायला उत्सुक आहे, पण म्हणून, आणि तो भिडस्त पण आहे. 4 मराठी लोक जमले आणि एक त्यांच्यात मराठी मातृभाषा नसणारा असेल तर ते सगळे त्याच्या भाषेत बोलतात. अतिथी देवो भव. तर हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला लागला. अरे, मराठी में बोल रहे हो, मुझको समझ में नहीं आ रहा. मग नाही, हिंदीत बोलूया. कारण त्याला वाईट वाटेल. पडेल की कानावर त्याच्या मराठी बोलायला लागेल, जसं आपण हिंदी बोलायला लागलो, नाही का? बरोबर. तर मी त्याला विचारलं की तुम्ही हिंदी गाणी लावता, स्वागत आहे, त्याच्याबद्दल कुणाचं काही म्हणणं नाहीये. तुम्ही एखाद दुसरं पंजाबी गाणं पण लावता, बुल्ला की जाना में कौन, हो ना? तर असं काय आहे की जे पंजाबी आहे ते कॉस्मोपॉलिटन आहे, पण जे मराठी आहे ते व्हर्नॅक्युलर आहे? तर त्यावर तो म्हणाला की नाही, बरोबर आहे, पण तो म्हणला, खरं सांगू का, आमच्या वरचे जे अधिकारी आहेत ना, त्यांना असं वाटतं की मराठी गाणं इथे लावलं तर चॅनलला डाऊन मार्केट फील येईल. डाऊन मार्केट फील हे शब्द त्याचे होते. आणि इथे मी जरा चमकलो, कारण हा प्रश्न माझ्या उंबऱ्याच्या आत आला होता. प्रथमेश, मी अनेक मराठी संगीतकार, उत्तम मराठी संगीतकार, प्रसिद्ध मराठी संगीतकार ह्या फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेले बघितलेले आहेत की आम्हाला जितकं आमचं श्रेय होतं ते आम्हाला मिळालं नाही. मला तसं मरायचं नाहीये. तर माझ्या मनात आलं की आता हा प्रश्न माझ्या उंबरठ्याच्या आत आलेला आहे आणि मी काय करतोय,
माझी गाणी मुंबईमध्ये लागत नाहीयेत. मी मराठी समजा गाणी केली तर फक्त. तर मग आणि मुंबईतूनच सगळी संस्कृती महाराष्ट्रभर झिरपत असते, आपल्याला जाणवत नाही. तुम्ही बघा, म्हणजे मीच केलेली मालिका आहे ती, मीच संगीत केलेली मालिका. पण क्योंकि सास भी कभी बहू थी सुरू होता आणि 4 दिवस सासूचे येतं, आणि 4 दिवस सासूचे अख्ख्या महाराष्ट्रात झिरपत जातं. एक संस्कृती सतत, कारण जिथे पैसा असतो, जिथे निधी असतो, जिथे अर्थकारणाची उलाढाल खूप असते, शेवटी संस्कृती पण तिथनं झिरपायला लागते. बरोबर. वरती नाही येत. बरोबर, खालून वर येत नाही. ती नैसर्गिक एक गोष्टच नाहीये. ऍस्पिरेशन तयार कुठे होतं, आकांक्षा कुठे तयार होते, तर ती, आणि मग गावातले लोक सुद्धा तसेच वागायला लागतात. असं होतं, हे स्वाभाविक आहे. तर माझ्या मनात असं आलं की समजा माझी गाणी इथेच नाही वाजली तर कुठे वाजणार आहेत? तिनसुकिया आसाममध्ये वाजणार आहेत? नाही ना. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की नाही डाऊन मार्केट फील येईल मराठी गाण्याचा, त्यामुळे अजय अतुलचं नटरंग मधलं गाणं, याला कितीही पुरस्कार मिळाले, त्याला कितीही लोकाश्रय मिळाला, तरी रेडिओ मध्ये खासगी रेडिओ वाहिन्या वाजवणार नाहीत का? तर ते मराठी आहे. हे डिस्क्रिमिनेशन आहे. गुणवत्ता बघून निर्णय घेतला जात नाहीये, तर इतर कुठली तरी गोष्ट बघून निर्णय घेतला जातोय. दलितांना आम्ही उंबरा चढू देणार नाही, महिलांना आम्ही नोकरी देणार नाही, तसं म्हटल्यासारखं आहे. जिथे गुणवत्तेचा संबंध नाहीये, जिथे एका पूर्वग्रहामुळे तुम्ही कुठला तरी निर्णय घेताय की मराठीचं डाऊन मार्केट, आणि काय वास्तविक मराठीत डाऊन मार्केट कुठून झाली, हा समज कुठून झिरपत गेला. माझं असं एक आकलन आहे बरं का, ते खरं खोटं मला माहिती नाही, माझ्या अल्पमतीला जे कळतं त्या, की तो हळूहळू, की हिंदी चित्रपटांमध्ये मोलकर्णी नोकर वर्ग हा मराठी असतो. बरोबर. पण 50 वर्षापूर्वी ही स्थिती नव्हती. 50 वर्षापूर्वी हिंदी चित्रपटातला नोकर रामू काका असायचा. तो आता का मराठी आहे? कारण तुमची अख्खी इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे आणि तुम्ही लोकल लेबरच वापरणार. स्थानिक जो माणूस आहे तोच येणार तुमच्याकडे कामाला. पण म्हणून ती भाषा डाऊन मार्केट होत नाही ना. तुम्हाला असा समज की फक्त एका कुठल्या तरी कनिष्ठ आर्थिक वर्गाचा ची भाषा म्हणजे मराठी, असं उगाच ते पसरतं त्याच्यातनं. पण मुळात तुम्ही हे बघत नाही की अरे तुम्हाला इकडे यावं लागलेलं आहे काम शोधत, आणि इथेच तुमचं बस्तान बसलेलं आहे. आणि हा मी कोणाला दोष देत नाहीये, ह्या सामाजिक गोष्टी असतात, आपोआप बदलत राहतात. त्याच्यातनं काही आपण एक समाज म्हणून आडाखे बांधत असतो, काही कुठल्या तरी काही निरीक्षण करत असतो, त्या निरीक्षणांमधनं आपण कुठल्या तरी एका संदर्भापर्यंत किंवा कन्क्लुजन पर्यंत येत असतो ना. तर असं व्हायला लागलं आणि त्यामुळे मराठी भाषा डाऊन मार्केट. मग पोलिसांची भाषा हिंदी चित्रपटात, मग त्याला तुम्ही हवालदाराला तुम्ही पांडू म्हणणार, ते काहीतरी कमी दर्जाचं आहे, हीन दर्जाचं आहे, असं आपोआप एक चित्र मार्केट केलं जातं. तर त्याच्यातनं तर हा पूर्वग्रह आहे. या पूर्वग्रहाला मराठी लोकांच्या अनास्थेची जोड मिळते. म्हणजे 8 वर्ष याच्या अगोदर मराठी गाणी रेडिओ FM रेडिओवर लागत नव्हती, पण कोणाच्या लक्षातही आलं नाही.
माझ्याही लक्षात आलं नाही. माझ्या लक्षात का आलं, कारण मी हा प्रश्न तिकडे टाकला आणि मी गेलो होतो म्हणून तो प्रश्न टाकला. तोपर्यंत माझ्या लक्षातही आलं नाही की इथे बाबा मराठी वाजलं पाहिजे. आणि ती त्यांची पॉलिसी, ती पॉलिसी आणि पॉलिसी अलिखित आहे, ती काय अशी लिहून ठेवलेली नाहीये, कारण ते मग सरळ सरळ डिस्क्रिमिनेशन झालं. पण ते इतकं मनात तो पूर्वग्रह आत खोल झिरपतो वेगवेगळ्या लोकांच्या, आणि आपल्या मनात न्यूनगंड झिरपतो की आपण त्याच्यावर प्रश्नचिन्ह उमटवत नाही आणि सगळ्यांना ते बरोबरच आहे असं वाटायला लागतं, किंवा त्याच्यात काही हरकत नाही असं वाटायला लागतं. तर मी म्हटलं की मी काय करू शकतो याच्यात, आणि हा अत्यंत आत्मपीडाकारक असा प्रश्न मला अनेक दिवस तो असा मनात झिरपत राहिला माझ्या. आणि मला सतत की दरवेळी आपण नाही मग याच राजकीय पक्षाने काहीतरी केलं पाहिजे, नाही सरकारने काहीतरी केलं पाहिजे. आणि माझ्या मनात आलं की आपले प्रश्न आपण किती दिवस इतर लोकांना आउटसोर्स करणार, आणि मी काय करतोय याच्यात, मी काय करू शकतो. मी संगीतकार आहे, मी गाणं करू शकतो. तुम्ही म्हणता हे डाऊन मार्केट आहे, ठीक आहे. अप मार्केट कशाला समजता तुम्ही? रेहमानचा स्टुडिओ, इळ्याराजाचे वादक हे अप मार्केट आहे का? आम्ही तिथे जाऊन हे गाणं करतो. तुम्ही म्हणता की विश्वदीप चॅटर्जी हा भारतातला सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रक आहे, आम्ही त्याच्याकडे जाऊन आमच्या गाण्याचं ध्वनी आरेखन करून घेतो. तुम्ही म्हणता यशराज स्टुडिओ हा एशिया खंडातला सगळ्यात मोठा स्टुडिओ आहे, आम्ही आमच्या तालवाद्यांचं ध्वनिमुद्रण सगळं यशराज स्टुडिओमध्ये करतो. आणि 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, 25 नाही, 100 नाही, 450 लोक हे मराठी अभिमान गीत गातील. आणि जगातलं सगळ्यात भव्य गाणं आम्ही मराठीत आणि मराठीसाठी करू. आणि मग तुम्ही आम्हाला सांगून दाखवा की हे डाऊन मार्केट आहे. आणि असं ते माझ्या मनात एक उन्माद असल्यासारखा तो घोळत राहिला प्रश्न की मला दुसरं काही सुचेच ना. आणि त्या सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर 2008 ते फेब्रुवारी 2010 या 1.25 वर्षाच्या काळात मी ते एकच गाणं केलं, दुसरं काही नाही करत. एक फक्त एका सिरियलचं टायटल सॉन्ग केलं, कारण मी माझ्या जे साठवलेल्या पैशांमधनं ते करत होतो. कारण मी ठरवलं होतं की यासाठी आपण प्रायोजकत्व घ्यायचं नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाकडनं पैसे घ्यायचे नाहीत. त्याचं कारण हे होतं की, आणि तेव्हा खरं तर क्राऊड फंडिंग हा शब्द पण फारसा प्रचलित नव्हता. तर माझी एक मैत्रीण अस्मिता पांडे जी आता, तर ती घरी आली असताना ती म्हणाली की हे सगळं ठीक आहे, पण निधी कुठून आणणार तू? तुझं स्वप्न तुझ्या खिशापेक्षा मोठं आहे. तर मी म्हटलं की समजा आपण लोकांना सांगितलं की जगातलं सगळ्यात भव्य गाणं मी तुम्हाला करून देतो, तुम्ही 500 रुपये द्या. तुम्ही मायकल जॅक्सनच्या वी आर द वर्ल्डच्या अल्बमला 500 रुपये देता, या गाण्यासाठी 500 रुपये द्या. तर मी तिला विचारलं तुला काय वाटतं, लोक विश्वास ठेवतील का? तर ती म्हणली की मला माहिती नाही लोक विश्वास ठेवतील का, पण तिने तिच्या पर्समध्ये हात घातला आणि 500 रुपये काढून दिले. आणि ती म्हणली ही माझे 500 रुपये, आणि ते पहिले 500 रुपये. मग आता मी जी ही गोष्ट तुला सांगितली ती मी जवळपास त्यावेळी 1 लाख ठिकाणी बोललेलो आहे, आणि असं मला करायचंय सांगितलं. सुरुवातीला थोडासा त्याला एक वेळ लागला, गती यायला ह्या सगळ्याला. लोक प्रश्न विचारायचे एका गाण्याने काय होणार आहे, हे अशा चळवळींमध्ये आमचा काही विश्वास नाही, आणि नुसतं एक गाणं काही करून काही खरंच काही होणार नाही असं. तर तेव्हा मी त्यांना सांगायचो की मलाही माहित नाही एक गाणं करून काय होणार आहे, मी काही ज्योतिषी नाही की एक गाणं केल्यानंतर महाराष्ट्र एकदम पूर्ण पेटून उठेल. आणि म्हटलं पण मी हेच करू शकतो. सिसेरो जसं म्हणालाय की अ जर्नी ऑफ 1000 miles बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप.
तुम्हाला हिमालयाची यात्रा करायची असेल तरी पहिलं पाऊल घराच्या बाहेर टाकणं अनिवार्य आहे ना. बरोबर. ते न टाकता जाऊन दाखवा हिमालयात, तर नाही जाता येत ना. तर हे माझं पहिलं पाऊल आहे. मला माहिती नाही, मला एवढी खात्री आहे की मी हेच करू शकतो. मंत्रालयाच्या बाहेर धरणं देऊन ते माझं काम नाही, ते माझं काम नाही, मला ते जमणार नाही आणि त्याच्यातनं काही होतं याचा मला खरं तर विश्वास नाही. मला हे जमतं, मी हे करतो. हे ज्यांना असं वाटेल त्यांनी साथ द्या. तर हळूहळू त्याच्यात लोक जोडत गेले आणि हळूहळू लोकांपर्यंत हा प्रश्न ही पोचत गेला. माझ्या असं लक्षात आलं की जो प्रश्न माझ्या मनात आत्ता उमटलेला आहे तो अनेक दिवस लोकांच्या मनात आहे आणि त्यांनाही वाटतं काहीतरी करावं असं. आता मी एक माध्यम आहे, एक गाणं एक माध्यम आहे आणि गाण्यावर माझी अतूट श्रद्धा आहे. एका गाण्याने काय होणार तर चैतन्य निर्माण होणार. लोक आपल्याकडे जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये वंदे मातरम म्हणत फासावर चढले ना, ही गाण्याची शक्ती आहे. ते इतकं चैतन्य निर्माण करू शकतं, इतकी प्रेरणा देऊ शकतं, इतकी मनात वेगवेगळ्या उर्मीची ज्योत लावू शकतं की अनेक गोष्टी त्या गाण्यामुळे घडत जातात. गाणं झिरपतं मनात. मला आज मराठी बद्दलचं प्रेम वाटण्याचं एक कारण हे मराठी संगीत आहे. शतकानंतर आज पहिली रम्य पहाट, हे गाणं जेव्हा कमलाकर भागवतांनी स्वतः मला शिकवलं माझ्या लहानपणी, तेव्हा मी मराठी माध्यमातला नसून हे शब्द माझ्या मनात झिरपले होते, ते राहिले. आणि माझ्या असं लक्षात आलं की तेव्हा जो एक संस्कार होतो तुमच्यावर, तो पुढे कधीतरी तो अचानक त्याला एक हवा मिळते, ती ठिणगी मनात असतेच कुठेतरी, त्याला एक ऑक्सिजन मिळण्याची गरज असते. ते मिळालं की तुमचं झपाट्याने मग तुमची शब्द संपदा वाढते. तुम्हाला एक असं वाटायला लागतं की नाही, मी एका भाषेत बोलतोय ना, शक्यतो मी या भाषेत मला नेमकं काय सांगायचंय ते मला करता येईल का, मग कुठला शब्द सुयोग्य आहे त्याच्यासाठी, तो मी वापरू शकतो का. तर हे हळूहळू ते तुमच्या मनात तयार होतं. तसं माझं होत असल्यामुळे मला असं वाटलं की गाणं हा फार एक जबरदस्त माध्यम आहे लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्याची. दुसरी गोष्ट म्हणजे गाणं राहतं. एक पोलंडचं न्यूजर्सीला भाषण आहे, त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की एक रशियन म्हण आहे ज्याचा अर्थ आहे की अ सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ. लहान मुलाच्या ओठावर तुम्ही एक गाणं द्या आणि त्या गाण्याच्या निमित्ताने ते मूल असेपर्यंत तुमची भाषा टिकेल, तुमची संस्कृती टिकेल. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. आज किती गोष्टी तू बघ की गाण्यामुळे आपल्याला कळलेल्या आहेत. तर त्यामुळे, आणि सुरेश भटांची जेव्हा कविता सापडली तेव्हा मला दुसरी एक युरेका असं झालं. कारण मी आधी ठरवलं होतं की आपण महाराष्ट्र गीत करूया. तेव्हा जे अधिकृत महाराष्ट्र गीत होतं, आता आपण जय जय महाराष्ट्र माझा हे सरकारने घोषित केलेलं आहे, पण त्याच्या अगोदर बहु असो तर सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, बरोबर ना. पण ते रोज आपण 1960 सालापासून जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून आपण रोज आपल्या प्रार्थनेबरोबर म्हणायला पाहिजे होतं. ते आपण म्हटलं नाही. मग काय होतं, जी वस्तू वापरात नसते ती गंजते आणि हळूहळू त्या शब्द संपदेमधनं एक एक शब्द निखळत जातो. याच कवितेमधला एक शब्द आहे की काय ते, अटके परिजेथ तुरंगी जल पिणे.
आता याच्यात पिणे सोडला तर एकही शब्द वापरत नाहीये. अटक हिंदुस्थानात नाही, घोड्याला तुरंग आपण म्हणत नाही, पाण्याला जल म्हणत नाही. आणि शब्द संपदा कमी होते तस आपली अभिव्यक्ती खुंटते. पंडित सत्यदेव दुबे म्हणायचे की तुमचे विचार स्पष्ट असायला हवं असेल तुम्हाला तर तुमची भाषा स्पष्ट असली पाहिजे. तर मला असं वाटलं की ही तर दुसरी गोष्ट म्हणजे मराठी गाणी जी तेव्हा होती ना, तर या न्यूनगंडाने ग्रासित आपली गाणी पण होती. की सॉरी पण असा एक सूर आहे सगळ्या गाण्यांना आपल्याकडे की, आणि एक काय तो गंडपणा आहे आणि एक थोडा आत्मविश्वासाची कमतरता की बहु असो तर सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एका महाराष्ट्र देशा. आमचं पण आहे थोडस काहीतरी. नाही बाकी सगळं चांगलंच आहे. हा डिस्क्लेमर द्यावा लागतो मराठी माणसाला दरवेळी. मराठी असे आमुची माया बोली जरी आज ते राजभाषा नसे, सॉरी, असा सूर त्या सगळ्या वेगवेगळ्या कवितांमधनं दिसतो. आणि माझ्या मनात आलं की इतरांना सांगणं की तुम्ही आमच्या भाषेचा आदर बाळगा, त्याच्या अगोदर आपल्या मनात पाहिजे ना तो अभिमान, तो कोणीतरी रुजवला पाहिजे. एक माझं एका नटाचं अभिनेत्याचं माझ्या कानावर जेव्हा मी अभिमान गीत करत होतो तेव्हा आलं की अभिमान काय असा रुजवता येत नाही, तो असायला पाहिजे, मुळात असायला पाहिजे. मुळात कुठली गोष्ट नसते, रुजवावीच लागते. आपोआप काहीही नसतं. ज्या गोष्टीसाठी इतर कोणीतरी मेहनत करतं ती गोष्ट आपल्यासाठी आपोआप असते. आपल्या ताटात आपोआप भाकरी येऊन पडते. अरे पण त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी मेहनत घेतलेली असते. बरोबर. ती ज्वारी बाजरी उगवण्यापासनं त्याचं सगळं पीक काढण्यापासनं, ती त्याचं पीठ करण्यापासून, ती मळण्यापासून, ती थापण्यापासून, चुलीवर टाकण्यापासून, कोणाचे तरी हात ते बहिणाबाई सारखे भाजलेले असतात त्याच्यात, तेव्हा ती येते आपल्या ताटात. एक भाकरी पण सहज आपोआप नाहीये, तर अभिमान कसा आपोआप रुजेल? कोणीतरी त्याच्यासाठी काहीतरी कष्ट घेतलेले आहेत ना. आणि तेव्हा माझ्या डोक्यात ही सुरेश भटांची कविता आली की लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. पहिल्याच ओळीत निर्विवाद अभिमान आहे, नो कंडिशन्स अप्लाय अभिमान. कारण इतर सगळ्या गाण्यांमध्ये एक ते ऍस्टरिस्क आहे, हो ना. तर मी म्हटलं की ही कविता करूया. मला खरं तर आश्चर्य वाटलं की या अगोदर कोणाचं लक्ष कसं नाही गेलं या कवितेकडे. केली असेल लोकांनी, आपल्याला कळली नाही ती. कारण ती अतिशय गेय, अतिशय नादमधुर अशी ती कविता सुरेश भटांनी लिहिली आहे. आणि मग मी ठरवलं की हे गाणं करायचं. मग पुढच्या गोष्टी होत गेल्या आपोआप. याच्यातनं 2-3 माझ्या मनात असलेले सुद्धा पूर्वग्रह ते पुसले गेले. एक म्हणजे मराठी माणूस एकत्र येत नाही, ही जी उगाच अंधश्रद्धा आपण बाळगून असतो. तर माझ्या बरोबर फक्त मराठी संगीत सृष्टीतले गायकच नाही, तर माझे समकालीन संगीतकार सुद्धा आनंदाने हसत हसत माझ्या बरोबर आले. एका अर्थाने स्पर्धा आहे ना आमच्यात. बरोबर. तरी ते आले. का आले? तुमचा हेतू शुद्ध आणि निर्मळ असेल तर येतात लोक. बरोबर. हा मला मिळालेला पहिला धडा. आणि दुसरा एक मिळालेला धडा की लोक मागे उभे राहतात. ते कितीही प्रश्न विचारत, तो त्यांचा अधिकारच आहे, पण ते लोक उभे राहतात. तुमचा हेतू निर्मळ आणि शुद्ध असेल तर लोक हे तुमच्या मागे उभे राहतात. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की जेव्हा हे सगळं झालं आणि मी एका
FM स्टेशन मध्ये, बिग FM मध्ये मी गेलो हे गाणं घेऊन. तेव्हा मी म्हटलं की असं असं आहे आणि यासाठी मी गाणं केलेलं आहे. ते गाणं ऐकून तिकडचा जो त्यांचा कंटेंट हेड होता तो म्हणाला की कधी आहे प्रकाशन तुझं? 27 फेब्रुवारी 2010. 28 फेब्रुवारी 2010 तो म्हणला तू सकाळी 7 वाजता रेडिओ ऐक मुंबईत. आणि हे गाणं वाजलं त्या दिवशी 28 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता. आणि मुंबईत मराठी गाणी लागायला व्यवस्थित सुरुवात झाली. त्या आठवड्यात माझ्या एका गायिका मैत्रिणीचं गाणं रेडिओवर लागलं आणि तिने मला फोन केला आणि तिचा इतका भावना विभोर आवाज होता. ती म्हणली कौशल माझं गाणं आज लागलं रे रेडिओवर. आणि आता जसं तूही म्हणालास तसं ते गाणं आज मला एक व्यक्तिशः सुद्धा काहीतरी देतच राहते. मराठी भाषेचा अभिजात दर्जा त्याला मिळाला आणि इतके फोन मला आले की आज मला तुझी आठवण होतीये. लाभले आम्हाचं भाग्य मी आत्ता लावून बसलेलो आहे माझ्या घरात. आणि कोणी विद्यार्थिनीने मला लिहिलं की तू सर आमची आणि मराठीची पहिली ओळख ही तुमच्या गाण्यानी आहे. मला इतकं भरून येतं कारण काहीतरी भाषेबद्दलची गोष्ट चांगली होते आणि लोक आपली आठवण काढतात. बरोबर. हेच त्या गाण्याचं फलित आहे असं मला वाटतं. बरंच सांगण्यासारखं आहे पण आपला एपिसोड त्याच्यात पूर्ण होईल नाही. खूप प्रदीर्घ अशी कथा आहे खरं तर आणि ही खूप महत्वाची आहे. लोक मला म्हणतात तू अजून का सांगत राहतोस. त्याचं एक कारण आहे अजून सुद्धा अनेक लोक आहेत ज्यांना ही कथा माहिती नाहीये. त्यामुळे मला असं काही या निमित्ताने ती सगळ्यांपर्यंत तुझ्या श्रोत्यांपर्यंत सुद्धा ती पोहोचेल. ज्यांनी ती ऐकलेली आहे त्यांनी मला माफ करावं पण ज्यांनी ऐकली नाहीये त्यांच्यापर्यंत ती आता निश्चित पोहोचेल. आणि ह्या निमित्ताने लोकांच्या कानापर्यंत ही चाल पोचलेलीच आहे, हृदयापर्यंत पोचलेली आहे. पण अशी कुठलेही संगीतकार आहेत किंवा अशी कुठली चाल आहे की ज्यांनी ना सगळ्यात पहिले पछाडलं किंवा ते ऐकल्यानंतर ह्या संगीतकाराचा छाप माझ्यावरती आहे किंवा ह्या संगीतकाराचे विशेष गुण मला जाणवतात ते असे आहेत, असं कुठली चाल किंवा कुठला संगीतकारांनी पहिल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मनावरती गारूड घेतलं? सुरुवातीला कळत नसताना बरीच गाणी होती हिंदी सिनेमातली. कारण तो काळ म्हणजे मी वाढत असतानाचा काळ हा हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण काळाचा एक शेवटचा अंश होता. अर्ली 70s. मग ते 70चं दशक चांगली गाणी येत राहिली पण हिंदी चित्रपटामधला नायक बदलल्यामुळे गाण्यांचं सुद्धा एक हे बदललं. पण पहिला संगीत माझ्यावर जे ठसलं आणि अरे काहीतरी हे जादुई आहे तर गुलाम अलीची गझल ही पहिल्यांदा त्या गझलने मला पछाडलं. आणि काव्य कळत नव्हतं तेव्हा पण संगीत अत्यंत आकर्षक आहे हे मला कळत होतं की मरीजे मोहब्बत उन्हीं का फसाना सुनाता रहा दम निकलते निकलते. ही जी गझल आहे ती पहिल्यांदा माझ्या वडिलांनी गुलाम अली लाईव्ह इन लंडन अशी कॅसेट आणली आणि त्याची गायकी आणि त्याचं कॉम्पोजिशन, तेव्हा कॉम्पोजिशन वगैरे काही कळत नव्हतं फार पण त्या गाण्यांनी मला वेड लावलं त्या गझलांनी. आणि तेव्हा असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. त्याच्यानंतर मला अगदी शालेय वयातच सतत मी गुणगुणत राहायचो त्यामुळे आई
आईला वाटायचं की काहीतरी बाबा याच्या गुणगुणण्याला शिस्त लागली पाहिजे, आणि म्हणून तिने माझ्यासाठी एक गाण्याचे मास्तर घरी बोलवले. आता माझ्या उत्तम नशिबाने हे मास्तर म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार कमलाकर भागवत होते. ते स्वतः उत्तम संगीतकार होते. त्यांनी केलेली गाणी म्हणजे ओंकार प्रधान रूप गणेशाचे, किंवा उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, किंवा कृप निकुंबांची कविता घाल घाल पिंगा वाऱ्या, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत, घाल घाल. तर हे सगळ्या कमलाकर भागवतांच्या झाली. आणि त्यामुळे तेव्हा कळलं नाही, पण मी संगीतकार झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तेव्हा त्यांच्या चालींची पडलेली छाप, संगीतकार म्हणून त्यांचा झालेला माझ्यावर संस्कार हा मला आता दिसतो. तर दुसरी गोष्ट म्हणजे सगळं काही ऐकण्याची माझ्या आई वडिलांनी तो माझ्यावर केलेला संस्कार, सगळं ऐकलं पाहिजे, सगळं ऐकलं पाहिजे. की रसिकत्व हे खरं, हा खरा गुण. आणि तो मला आज सुद्धा असं वाटतं की कलाकार म्हणून सुद्धा मी उत्तम रसिकत्वाकडे जावं. मला चांगलं जे काय आहे ते त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि तर त्यामुळे हे सगळे गुण तेव्हा संस्कार होत राहिले माझ्यावर. रसिकत्व जपलं पाहिजे हे अगदी मान्य आहे, पण रसिकत्वाबरोबर अर्थकारण जपणं हा एक महत्वाचा आणि ती एक तारेवरची कसरत असते. तर मुळामध्ये ह्या दोन्हीशी सांगड घालताना आपण कुठेही अशा पद्धतीने कुठल्याही बाजूला झुकायचं नाही की त्याचा एक अतिरेक होईल. रसिकत्वाचा पण अतिरेक होता कामा नये आणि ऍट द सेम टाइम अर्थकारणाकडे आपण वळतोय म्हणून आपण काहीही करतोय असंही होता कामा नये. बरोबर. तर ही बाजू कशी काय सांभाळली हे विचारण्याच्या पाठीमागचा हेतू असा की साधारण आत्ताचा जर काळ बघितला तर साधारणपणे 2 मिनिटाच्या मॅगीचा तो काळ की ज्याच्यामध्ये पदार्थ शिजून लगेच तयार झाला पाहिजे. बरोबर. तर त्या 2 मिनिटाच्या सगळ्या प्रसिद्धीसाठी किंवा अशा गोष्टीसाठी ती एक बैठक ज्याला म्हणतो ती काय फक्त शारीरिक बैठक नाही, ती वैचारिक बैठक पण आवश्यक आहे. आणि ते सगळं साध्य करणं हे तसं आत्ताच्या पिढीसमोर एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. जसं तुमच्या पिढीसमोर त्यावेळेचे पण ते चॅलेंजेस किंवा त्यावेळेच्या गोष्टी समोर होत्याच, पण हे जाणून घ्यायला आवडेल किंवा ह्याच्या पाठीमागची विचारधारा जाणून घ्यायला आवडेल की मुळामध्ये आपण करत असलेलं काम, त्या कामाचं रूपांतर आपल्या अर्थकारणामध्ये पण झालं पाहिजे आणि ऍट द सेम टाइम आपण त्याचे उत्तम विचार सुद्धा त्याच्यामधनच केले पाहिजेत आणि ते सतत सुरू ठेवलं पाहिजे. हे कसं केलं? ओके, याचं एक कारण असं आहे की मी सतत मला प्रश्न विचारत राहतो की मी हे का करतोय, मी संगीत का करतोय. ओके, माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी उत्तर आली आहेत या प्रश्नाची. सुरुवातीला मला प्रसिद्ध व्हायचं होतं, म्हणजे हेच डोक्यात होतं की मी हे करतोय कारण प्रसिद्धी हवी आपल्याला. म्हणजे हे डोक्यात पहिले आलं होतं प्रामाणिकपणे. अगदी की मला प्रसिद्ध व्हायचं, मला प्रसिद्ध सेलिब्रिटी व्हायचं. म्हणजे तेव्हा सेलिब्रिटी हा शब्द फारसा प्रचलित नव्हता, पण मला प्रसिद्ध व्हायचं, लोकांनी ओळखलं पाहिजे, कुजबूज केली पाहिजे जरा आपल्याला बघून. तर हा कधी मी अगदी कॉलेजचा वगैरे असा हळूहळू जसं आपण जास्त
ती गोष्ट करत जातो ना, त्याच्यातनं, त्या सगळ्या मंथनातनं एक वेगवेगळी रत्न मग तुम्हाला गवसतात. मग तुमच्या असं लक्षात येतं की बाबा नाही, नुसतंच प्रसिद्ध होणं हे काय असू. कारण ही गोष्ट सहज मिळते. माझ्या पहिल्या कार्यक्रमानंतर मला एक विशिष्ट वर्ग होता समाजातला, जो ओळखायला लागला होता. महाराष्ट्र टाइम्स मध्ये आणि इतर वर्तमानपत्रात मोठमोठ्या लेख आले, मुलाखती येत होत्या. तर माझ्या असं लक्षात आलं की हे फक्त हे नकोय, म्हणजे आपल्याला हे एक मृगजळ होतं की असं वाटतं की अरे बाबा हेच पाणी आहे की काय, तर मग कशाला, मग का आपण करतोय. हळूहळू माझ्या असं लक्षात येत राहिलं की नाही बाबा, की आपण संगीत का करतोय, तर हे या माध्यमातनं आपल्याला ज्या कविता आहेत, जी भाषा आहे, ती आपल्याला आणखीन उत्तमरित्या कळत जाते. एक तुला उदाहरण सांगतो. आमचे बुजुर्ग संगीतकार जे होते ते नेहमी असं सांगायचे की तुम्हाला कविता कळल्याशिवाय तुम्ही तिला चाल लावण्याच्या भानगडीत पडू नका. वर पाहता हा तर्क अगदी योग्य आहे, पण एक कार्यक्रम होता जिथे मला ग्रेसांच्या कवितेला चाल लावायची होती. आणि क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलू न घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. तर कळलं काहीच नाही, ते कळायचं वय पण नव्हतं. मी म्हटलं आता काय करायचं. एकीकडे बुजुर्गांचा सल्ला की कविता कळल्याशिवाय चाल देऊ नका, आणि दुसरीकडे 2 दिवसांवर येऊन ठाकलेला कार्यक्रम. मग म्हटलं की बुजुर्गांचा सल्ला जरा बाजूला ठेवू, कार्यक्रमासाठी चाल करून टाकू. आणि चाल केली की क्षितिज जसे दिसते तसे म्हणावे गाणी, देहावरची त्वचांधळी, देहावरची त्वचांधळी, छिलून घ्यावी कोणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. वा. हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी जसं गायला लागलो, मी जसं गुणगुणायला लागलो, मी जसं चाल द्यायला लागलो, तसतशी ती कविताही उलगडते आणि मला कळतीये. म्हणजे जो सल्ला होता की तुम्हाला कळल्याशिवाय चाल देऊ नका, पण कवितेला चाल लावणं हाच ती कविता समजून घेण्याचा एक मार्ग माझ्यासाठी खुला झाला. म्हणजे आपण असं म्हणतो का की जोपर्यंत तुम्हाला आयुष्य कळत नाही तोपर्यंत श्वास घेऊ नका, जोपर्यंत पोहता येत नाही तोवर पाण्यात उतरू नका. तसंच मला असं वाटलं की वरवर तर्क बरोबर वाटला तरी मला माझ्यासाठी हा उत्तम मार्ग आहे कविता समजून घेण्याचा. जसं आम्ही आणखीन पुढे त्याच्यात एक बुडत गेलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फक्त कविता समजून घेण्याचा नाही, तर आयुष्य समजून घेण्याचा पण हा फार चांगला मार्ग आहे. मराठी अभिमान गीतांनी एक फक्त मी चाल नाही केली किंवा हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, हे केल्याने मला फक्त काहीतरी संगीताबद्दल नाही गवसलं, काहीतरी चिन्मया सकल हृदया करताना मला आयुष्यातली काहीतरी एक गोम गळत गेली. माझ्या पुरतच असेल ते, माझ्या पुरते छोटे छोटे साक्षात्कार माझ्या आयुष्याबद्दलचे मला त्या गाण्यातनं झालेले आहेत. नंतर असं कळत गेलं की फक्त आपणच केलेल्या गाण्यातनं नाही तर इतरही गाण्यांमधनं ते मला होतंय. आणि त्यामुळे मी केवळ रसिकत्व आणि केवळ पैसे
कमावणं, याच्या पलीकडे याच्याकडे बघत गेलो. पैसे येतातच. ते काय, तुम्हाला कुठली गोष्ट तुम्ही एक 10 वर्ष 12 वर्ष त्याच्यात एक तप काढलात त्याच्यात, की तू मला आत्ता सांग की एक सिरियलचा टायटल आहे, तर मी तुला 15 मिनिटात पण करून दे. तर त्याचा प्रश्न नाही. तुमची त्या एका जे स्किल किंवा त्याच्यावर तुमचं प्रभुत्व तुम्हाला मिळतं. प्रश्न असा आहे की तुम्हाला आणखीन खोल जाता येतं का त्याच्यात, आणि या दोन्ही गोष्टी होत जातात. त्यामुळे एकीकडे माझी भिस्त की माझा उदरनिर्वाह व्हावा तो याच गोष्टीवर होता. तो संगीत ह्या उपयोजित कलेवरच होता. तर तेही होत गेलं. पण माझ्यासाठी म्हणून मी काही गोष्टी करायचं राखून ठेवलं. मला जिथे वाटलं की जिथे बॅलन्स बिघडतोय, आणि असं एकदा झालं होतं की मी प्रचंड हिंदी हिंदी मालिकांचं पार्श्वसंगीत करायचो. एक काळ असा होता, साधारण 98, 99, 2000च्या सुमारास. म्हणजे शांती नावाची जी पहिली काय म्हणतो त्याला, दैनंदिन मालिका होती, डेली सोप, त्याचे 500च्या वर तरी एपिसोड मी गेलेले आहेत. साया नावाची एक मालिका होती, हम परदेसी हो गए नावाची एक मालिका होती, अनेक मालिका तेव्हा मी केल्या. दयाल निहलानीची एक मेरे अपने नावाची मालिका होती. त्यावेळी रोज जाऊन मी मालिका करायचो, म्हणजे त्याचं एक पार्श्वसंगीत. मला असं लक्षात आलं की हे नाही करायचं मला आयुष्यभर. आणि तेव्हा मी माझ्या बायकोला, सुचित्राला सांगितलं की असं असं होतंय. 85 ते 90% तेव्हा माझी प्राप्ती होती ती सगळी या सिरियलच्या मालिकांच्या संगीतावर त्याच्यावरच होती. म्हटलं की मला नाही करायचंय, कारण मला एक निब्बरपणा येतोय त्याच्यात कलाकार म्हणून, की मी तेच करत राहतोय. आणि तेव्हा सुचित्रानी मला साथ दिली नसती आणि ती म्हणाली असती, कौशल नाही तू हे कर, कारण याच्यातनं घरात पैसे येतात. तर ती म्हणली, नाही तू तुझं सर्जन टिकव, तू नको करूस, तुला नाही वाटत आहे ना हे करावं असं, नको करूस. आणि त्यामुळे घरातनं मला कायम, तर त्यासाठी माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्हाला समजा ती तारेवरची कसरत करायची असेल तर तुम्हाला समाजाकडनं, कुटुंबाकडनं, साथीदारांकडनं, मित्रमैत्रिणींकडनं तुम्हाला एक सपोर्ट लागतो. माणूस एकटा नसतो. बरोबर. तुम्हाला ते लागते. त्यावेळी तिने मला ती साथ दिली. त्यामुळे मी मालिकांचं पार्श्वसंगीत बंद केलं. आणि हे मला तुला दाखवायचं होतं. हे तुम्ही पण बघू शकता. आय मेक म्युझिक फॉर दोज हू हॅव द टाइम. मला माहितीये की रीलचा जमाना आहे. 1 मिनिटावर आलंय. तू म्हणतोस तसं 2 मिनिट मॅगीवर आलेलं आहे. पण मी आता माझ्या पुरता असा निर्णय घेऊ शकतोय की मला नाही हे करायचं. मला 1 मिनिटात जगण्यात मला रस नाहीये. काळाचा तो एक काळाचा मागणं आहे. नवीन पिढीला ते करावंही लागतंय. पण मी तुला एक सांगतो की ते लोक अडॅप्ट करतात. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आहे. डार्विनचीच थिअरी आहे ही, की लोक अडॅप्ट करतात आणि त्याच्यात त्यांचा एक काय अंगभूत असा गुण होऊन जातो. हास्य जत्रा करतानाच्या कलाकारांना 10 मिनिटात उत्तम सादरीकरण करण्याचं एक तो स्किलसेट जमून जातो. मग त्यांच्याकडनं नाही तुम्ही लॉंग फॉर्म मध्ये पण केलं पाहिजे ही अपेक्षा करणं मला आता गैर वाटायला लागलंय. प्रत्येक उत्तम रील्स करणारे लोक आहेत ना, 1 मिनिटात जे तुम्हाला
तासाभरात सांगता येत नाही ते एका मिनिटात सांगणारे लोक आहेत, उत्तम आहेत. त्यामुळे माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. मला ते करायला त्रास होईल, केवळ ते करायला. मला असं वाटलं की एका मिनिटामध्ये मी काहीतरी सांगू शकतोय तर मी जरूर सांगेन, पण ते एकमेकांच्या विरुद्ध उभं ठाकलंय असं नाही मला वाटत. मला हे करायचंय. तुझ्याकडे वेळ आहे का? तुझ्याबरोबर गप्पा मारायला मला फार आवडणार आहे, कारण 1 तास तो आहे मला व्यक्त होण्याकरता. ओके, मला तो वेळ लागतो, तो इतरांना लागेलच असं नाही. जो माणूस एका मिनिटात उत्तम व्यक्त होऊ शकतो त्याला ते. मला सापडलेली एक गोष्ट अशी आहे की तुम्ही 1 मिनिटाच्या बऱ्याचशा गोष्टी कराल, आणि जेव्हा तुम्ही 10,000 1 मिनिटाचे रील्स कराल ना, तेव्हा तुम्हाला काहीतरी एक गोम तुमच्या जीवनातलं इंगित सापडतं. तर तुम्ही 10,000 1 मिनिटाचे रील्स करा, किंवा तुम्ही 1 तासाचे 1,000 पॉडकास्ट करा. काहीही तुम्हाला तितका वेळ द्यावा लागतो. तुम्हाला एक भारदस्तपणा तुमच्या विचाराला प्रगल्भता मिळण्याकरता तुमचा मार्ग तुम्ही निवडा. तुम्ही रॅप म्युझिक करता का? उत्तम. तो रॅप म्युझिक करणारा सुद्धा सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की नाही हे फार वरवरच आहे का, पण जसं लोक त्याच्यात सुद्धा तेच सातत्य पूर्ण करत जातात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही याच्यात पण प्रगल्भता आहे. ज्या काळामध्ये लोकांना असं वाटत होतं की क्लासिकल म्युझिक म्हणजे एक प्रगल्भतेचा एक प्रमाण आहे, तेव्हा लता मंगेशकरांनी येऊन 3 मिनिटात असं काहीतरी गाऊन गेलं की बडे गुलाम अली खान त्यांना पण असं म्हणावं लागलं की कंबख्त बेसुरी नाही होती. जे आम्हाला इस्टॅब्लिश करायला 1 तास लागतोय ती बाई 3 मिनिटात गाऊन जाते. त्यामुळे त्या फॉर्मॅटमध्ये उत्तम काम करणारे लोक असतातच. मी कुठलाही त्याच्यामुळे फॉर्मॅट बाद नाही करत. हा, मला त्याच्यातनं काय मिळतं हे मी बघणार, आणि ते मी करायचं का नाही, ते माझ्या प्रकृतीला मानवताय का नाही एवढंच मी ठरवतो. आता एक काळ असा होता की मी अगदी सहजपणे सांगायचं नाही याला काय अर्थ नाहीये, त्याला अर्थ नाहीये हे मी जेव्हा म्हणत होतो तेव्हा त्याच्याकडे एकाच लेन्स मधनं मी बघत होतो. आता मला असं नाही वाटत. आता मला असं वाटतं की नाही करावं लोकांनी त्यांना. आणि एका अर्थाने आता एक चांगली गोष्ट झाली म्हणजे लोकशाहीकरण झालेलं आहे या सगळ्या माध्यमांचं, बरोबर ना. तर पॉडकास्ट सुरू झाले, रील सुरू झाले. ज्या लोकांना अगदी कुठल्या तरी इस्टॅब्लिश झालेल्या माध्यमांवर येता येत नाही असे लोक, असे कलाकार, असे बोलणारे, असे वक्ते, असे विचारवंत आता तुम्हाला या युट्यूब या माध्यमातून तुम्हाला ऐकता येतं. तर या लोकशाहीकरणात 4-5 गोष्टी होतात. एक म्हणजे कुलणारी झाडं वाढतात, त्याच्याबरोबर काँग्रेसग्रासी वाढतं. या काळाचं चॅलेंज हे आहे की सगळ्यात चमचमाटातनं तुम्ही नेमकं काय तुमच्यासाठी वेचताय, तो आता लोकांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाला काहीतरी जागा आहे. आपली भारताची तर लोकसंख्याच इतकी आहे की कोणालाही काहीतरी एक ठराविक एक जनसमुदाय आणि त्यांचा श्रोता किंवा त्यांचा प्रेक्षक मिळतो आणि मिळायला हवा. पण कधीतरी तुम्हाला असं वाटतंच की लोक कशा मागे जातात. आता
द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द व्ह्युअर्स किंवा द ऑडियन्स. तुम्ही ढिंच्याक पूजाला निवडता का तुम्ही कुठलं तरी सकस गाण्याला निवडताय, तुमच्या हातात आहे. नथिंग अगेन्स्ट ढिंच्याक पूजा, तिला जे येतंय ते ती करते. पण लोक तुम्ही कशाला हवा देता. क्रिंज पॉप म्हणतात आता त्याला, की तुम्ही बेसूरच गाता. तर असे लोक तुमच्या समाजात मोठे होत असतील तर तो समाजाचा, त्याचं उत्तरदायित्व समाजावर आहे, कलाकारांवर नाहीये. तुम्ही कुठल्या कलेला हवा देता, तुम्ही कुठल्या कलेला दाद देता. आपल्याला वाटतं ना कला हे फक्त कलाकाराची व्यक्त होण्याचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे, की एक बाजू की कलाकाराची अभिव्यक्ती आणि रसिक एका कन्झ्युमर सारखा आहे. रसिक हा कन्झ्युमर नाहीये, रसिक हा कलाकाराला पूर्णत्व देणारा घटक आहे. आणि त्यामुळे चांगल्या रसिकांचं पण काहीतरी उत्तरदायित्व आहे. बालगंधर्व रसिकांना मायबाप रसिक असं का म्हणायचे, तर त्यांचा उदरनिर्वाह त्यांनी दिलेल्या पैशावर चालत होता म्हणून नाही, तर त्यांची दाद ही बालगंधर्वांमधल्या कलाकाराला जास्त सखोल प्रगल्भ करत होती, त्याला चॅलेंज देत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्या कलेमध्ये त्यांचे श्रोते इन्व्हेस्टेड होते. सहज रीड तुम्ही स्वाईप अप स्वाईप डाऊन करत होता असं नाहीये. एक अंतर कापून यायचे, रात्र रात्र थांबायचे, तिकीट काढायचे, आपला वेळ द्यायचे. ही ना दोन्ही बाजूनी चालणारी प्रक्रिया आहे, टू वे ट्रॅफिक आहे हा. आणि त्यामुळे त्याला एक पुरवठा करणारा आणि कन्झ्युमर असं रूप आलं, तर मग ती फक्त एक काय म्हणतो त्याला, एक आर्थिक ट्रान्झॅक्शन होतं. ते नातं भावनांचं जडतं, ट्रान्झॅक्शनल नाती जुळत नाही. कलेमध्ये पण तसंच आहे. त्यामुळे श्रोता कल्टिवेट करावा लागतो. तुम्हाला एक नातं तयार व्हावं लागतं श्रोत्यामध्ये आणि कलाकारामध्ये. ते झालं ना, किंवा झालं की मग फार फार मस्त ते एक सगळ्यांना अत्यंत समृद्ध करणारा अनुभव असतो तो, श्रोत्यांना सुद्धा. आणि हे आपण बघितलेलं आहे. भीमसेनजी गायचे आणि त्यांच्या समोरचा श्रोता, कुमार गंधर्व गायचे आणि त्यांच्या समोरचा श्रोता, हे आपण बघितलेल्या गोष्टी आहेत, अनुभव घेतलेल्या गोष्टी आहेत, की दोघांचं. म्हणूनच एक गाणं दोन ठिकाणी वेगवेगळं त्याचा परिणाम साधला जातो. का? कारण श्रोता कलेला पूर्णत्व देत असतो, असं आमचे गुरुजी सत्यशील देशपांडे नेहमी म्हणतात, की तो श्रोता पूर्णत्व देतोय. सो यू आर पार्ट ऑफ दॅट क्रिएटिव्ह प्रोसेस. एक नुसता काहीही न करणारा असा तो घटक नाहीये, पॅसिव्ह ऍक्टिव्ह घटक आहे. ऍक्टिव्ह घटक आहे. आपण जे आता म्हणतो ना की जुनी गाणी, म्हणजे जुनी म्हणजे मी 50-60-70च्या दशकातली म्हणतो, की त्यावेळेचे गीतकार, त्यावेळेचे संगीतकार, त्यावेळेचे गायक, म्हणजे जसं तू मगाशी म्हणालास की जे रागदारीमध्ये 1-1 तास लागायचं, लता दीदी येऊन 3 मिनिटांमध्ये तीच भावना व्यक्त करायच्या. काही शब्द की घर से चले थे हम खुशी की तलाश में, गम राह खडे थे वही साथ हो लिए, किंवा त्याच्यानंतर अगदी कहीं दूर जब दिन ढल जाए असं गाणं असेल, किंवा मराठीमध्ये जगाच्या पाठीवर मधली गाणी असतील, किंवा गीत रामायण असेल. तर हे जे शब्द, हे जे संगीत,
हे तसं म्हटलं तर माझ्या जन्माच्या, म्हणजे माझं वय आता जेवढं आहे त्याच एक्झॅक्ट अजून 70 वर्ष मागे, तितकी वर्ष मागे गेलं की ती गाणी आहेत. पण ती गाणी आज आपल्याला मुखोद्गत आहेत. त्या गाण्याची एक्सप्रेशनने आपल्याला काहीतरी बरं वाटतं. तसं आज का नाही घडत? काळ बदलतो. काळ बदलला की त्याचं संगीत बदलतं. त्या काळातल्या कविता बदलतात. आता तू बघ की एक काळ असा होता की तुमच्या जी स्वरवाक्य होती, सलील चौधरीचं आपण नाव घेतलं मगाशी, तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी है, फिर तुझे संग लेके नए नए रंग लेके सपनों की महफिल में. या 5 स्वरवाक्य आहेत या गाण्यात. मराठीत घे. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, न न न न न न धुंदया गाण्यातुनी, आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा, तू असा जवळी रहा. ध्रुवपदात 7 स्वरवाक्य आहेत. आता तुमचा काळ बदलला. तो म्हणाला जसं 2 मिनिट्स, तुमच्याकडे वेळच नाहीये. तर तुम्ही कुठे 7 हे करत 7 स्वरवाक्यांची वाट कुठे बघणार तुम्ही? तुमच्याकडे एक लक्ष कालावधी, अटेन्शन स्पॅनच तेवढा नाहीये. लगेच चुळबुळ करता, लगेच तुम्ही व्हॉट्सअपला जाता, हो ना. आता हा बोल. हो बरोबर आहे, खरं. हो ना, खरंच. नाही बरोबर. काय म्हणतो त्याला, मल्टीटास्किंग हा समजा हवा असलेला गुण आता तुम्हाला वाटतो. तर तुम्हाला मी काहीतरी ज्याच्यात स्थैर्य आहे, ज्याच्यात एक ठहराव आहे, असं मी देऊच शकत नाही बाबा. मी केलं तरी ऐकणार नाहीत लोक. आणि याचा ट्रेंड तुम्हाला हळूहळू गाण्यांची स्वरवाक्य छोटी छोटी होतात, मग ती रिपीट केली जातात, हो ना. आणि मग एका हुकलाईन वर येता तुम्ही, की रेपिटेशनच इतक्या वेळा केलं की तेवढंच गोष्ट तुमच्या मनात ठसेल. माऊली 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 रूप तुझे, तेवढंच आहे. ढिपाडी ढिपांग ढिचिपाडी ढिपांग हिळीपाडी ढिचिपाडी ढिपांग, तेवढंच आहे. माझं गाणं आहे, परवरदिगार पळवरदिगार पळवरदिगार पळवरदिगार. हे रेपिटेशननी तुझ्या मनावर ठसवतो, हॅमर करतो आणि याची हुकलाईन करतो, ज्याच्यामध्ये तू अडकशील तेवढ्याच गोष्टी. कारण गाणं चांगलं होतंय का वाईट होतंय याच्या आधी ते लक्षवेधी होतंय का नाही याच्याकडे मला माझ्या सर्व्हायव्हल साठी जास्त पाहायला पाहिजे. असा काळ बदललाय, असा काळ बदललेला आहे. म्हणून मी लिहिलेलं आहे याच्यावर की आय मेक म्युझिक फॉर दोज हू हॅव द टाइम. मला ती पहिल्यासारखी गाणी करायची आहेत. मग कोण आहे माझा श्रोता मला तो वेळ देऊ शकतील. पण त्या श्रोत्याबरोबर कोण आहे असा निर्माता जो त्या भुकेल्यापणाने आपल्याकडे येतो? आता मी केलेलं गाणं आहे, सांदणे वळले कुशीवर जागली पहा, सांदणे वळले कुशीवर
जागली पहाट तारकांची आवरावर, तारकांची आवरावर भागली पहाट चांदणे वळले कुशीवर, जागली पहाट. त्याच्यात ठहराव आहे, याच्यात आनंद. आणि या गाण्याचे आपले असे एक फॅन्स आहेत. ते खूप आहेत असतील का नाही मला माहिती नाही, पण या गाण्याला येऊन आता एक 2000 म्हणजे 24 वर्ष झाली. तरीही हे गाणं ऐकणारे आणि कायम या गाण्याची आठवण काढणारे माझे असे काही श्रोते आहेत. तर मला हे श्रोते कल्टिवेट करावे लागतात आणि मी त्यांच्यासाठी करतोय. त्यामुळे आहेत लोक. तू आता अनेक संगीतकार बघशील की त्यांना काय आवडतंय असं तू विचारलंस तर ते असं सांगतील की आम्हाला या प्रकारची गाणी करायला आवडतील. बरोबर. आणि दुसरे असतील की ते म्हणाले नाही 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 मला काही इतका वेळ द्यायचा नाही, मला आपलं त्यावेळी गाणं माझं लागलंय, तुमचा पूर्ण ताबा घेतलाय त्या 3 मिनिटाकरता माझ्या गाण्याने मला आनंद आहे. कलाकाराचा पिंड. त्यामुळे कलाकार स्वस्थ असेल. W.H. डेव्हिसची एक कविता आहे, व्हॉट इज दिस लाईफ इफ फुल ऑफ केअर, वी हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर. तुम्हाला एक तुमच्या आयुष्याला ठहराव असणं, आता त्याच्याबद्दल लोक जज करायला लागलेत तुम्हाला. मध्यंतरी म्हणजे यालाही आता बरीच वर्ष झाली, पण एका वर्तमानपत्राच्या संपादकांनी माझा उल्लेख एक रिकाम टेकडा संगीतकार म्हणून केला होता. हो, पण अहो रिकाम टेकडेपणाचे आपले काही फायदे असतात. तुम्ही इतके व्यग्र आहात की तुम्हाला कळतच नाहीत ते. कारण तुमची अख्खी खरडेगाशी उद्याची रद्दी निर्माण करण्यात चाललेली आहे. मी म्हणू शकतो ना असं की तुम्ही लिहिलेली गोष्ट, तुम्ही लिहिलेला आग्रहलेख उद्या रद्दी होणार. मला माझं गाणं 100 वर्ष चालवायचंय. ते चालेल का नाही हे काळ ठरवेल. पण हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाची माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना. हे लिहिण्यासाठी आणि हे संगीतबद्ध करण्यासाठी एक मनाची स्वस्थता पाहिजे. नाहीतर तुम्ही हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे असं कराल तर मला रिकाम टेकडं असतं माझ्या मनाच्या स्वस्थतेसाठी गरजेचं आहे. आवश्यक. हा रिकाम टेकडेपणा वांज नाहीये. वा. याच्यात कमावलेला रिकाम टेकडेपणा आहे तो. मी तुम्हाला असं त्याच्याबद्दल जोडणार नाही. त्यामुळे सकस पचणारं अन्न मिळतं. एक्झॅक्टली. हे समजा तुम्ही इफ यू स्टिग्मटाइज आर्ट अँड आर्टिस्ट लाईफस्टाईल, तुम्हाला सगळेच का तुमच्यासारखे वेगळं पाहिजेत? काहीही न करणाऱ्या लोकांनी, स्वस्थ राहणाऱ्या लोकांनी हा समाज बदललेला आहे. आणि निष्क्रिय नाही आहेत ते लोक. एखादा चित्रकार, अरे त्याला पाहिजेच ना शांतता. तू म्हणाल अरे काय लवकर काय आहे, आता 7:35 लोकल सुटेल, अजून तुझं चित्र झालं नाही. अशा लोकांना तुम्ही एक कल्टिवेट करावं, त्यांना तुमच्या समाजात उत्तम
स्थान मिळावं तरच तुमचा समाज निरोगी. कारण तुम्ही स्टँडर्ड ऑफ लाईफ असते एक, नाही सॉरी, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं की जे तुम्ही पर कॅपिटा इन्कमनी मोजू शकता. पण एक स्टँडर्ड ऑफ लाईफ नावाची गोष्ट आहे ना, ती तुम्ही कशाने मोजणार? ती तुम्ही किती तुम्ही एक सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहात यानेच तुमची समाजाची हे कळते. समाज, तुम्ही कुठल्या गाण्याला प्रोत्साहन देताय, तुम्ही कुठल्या कलेला प्रोत्साहन देताय, तुम्ही कुठल्या प्रकारचे चित्रपट बघताय आणि कुठल्या प्रकारची नाटकं बघताय, याच्यावर तुमच्या समाजाचं स्टँडर्ड ऑफ लाईफ तुम्ही मोजू शकता. आपल्याला लोकशाहीची एक व्याख्या लिंकनची माहितीच आहे की डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. पण एक व्याख्या जॉर्ज बर्नार्ड शॉने पण केली आहे. तो म्हणतो डेमोक्रेसी इज अ डिव्हाइस विच एन्श्युअर्स दॅट यू शॅल बी गव्हर्न नो बेटर दॅन यू डिझर्व. आणि ते मनोरंजनाबद्दल पण आहे. तुम्ही फुकट येणारं मनोरंजन तुम्ही निवडलत तर तुम्हाला त्या पातळीचं मनोरंजन मिळेल आयुष्यभर. आणि मी हे नेहमी म्हणतो की तुम्ही काय निवडता ना, त्याचा परिणाम तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नाही कळणार. एक काळ जावा लागतो, मग तुमच्या लक्षात येतं अरे माझ्या आजूबाजूचा समाज बकाल झालेला आहे. कशामुळे? त्यावेळी तुम्ही केलेल्या निवडीमुळे येते. की नाही मी क्रिंज पॉप ऐकतो आणि अभिजात संगीत जाऊ दे नाही करत बसतात, हे रिकामटेकडे आहेत. तर त्यामुळे तुम्ही कुठली निवड करता ते आत्ता तुम्ही डोळसपणे करा. तुमची पुढची पिढी भोगणार आहे त्याच्यामुळे. त्यांचं आयुष्य कसं होणार ते तुमच्यावर ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा. माझं असं म्हणणं नाही की हेच ठरवलं पाहिजे, माझंच संगीत ऐकलं पाहिजे आणि आवडलं पाहिजे, असं माझं काही म्हणणं नाही. पण तुम्ही जे करता, कारण तुम्ही एक निष्क्रिय घटक नाही आहात त्याचा, तुम्ही एक त्याच्यातला ऍक्टिव्ह घटक आहात आणि तुम्ही सक्रिय आहात. तुम्हाला तुमच्यामुळे कला बदलते, तुमच्यामुळे कुठली कला समाजात एक मूळ धरते हे रसिक ठरवत असतो, कलाकार नाही ठरवत. कलाकार आपलं जमेल तसं आपापलं काम करत राहतात, पण रसिक ठरवतो. रसिक राजा आहे. रसिक राजा आहे हे किती महत्वाचं आहे. आणि सक्रियता रसिकांची ही किती महत्वाची आहे हे मी जसं सुरुवातीला म्हणालो तसं की कौशल इनामदार ही व्यक्ती फक्त संगीतकार नाहीये, संगीताविषयी पोटतिडकीने बोलणारी व्यक्ती आहे. आणि प्रत्येक गाण्याच्या पाठीमागे काहीतरी गोष्ट असते, काहीतरी कथा असते. मराठी अभिमान गीत पासून सुरुवात झालेली ही चर्चा वेगवेगळ्या पातळींवरती, म्हणजे आपण काव्याविषयी बोललो, आपण संगीताविषयी बोललो, आपण गायन शैलीविषयी बोललो, फक्त मराठीच नाही तर हिंदी, उर्दू याच्याविषयी देखील बोललो, कन्नड, तामिळ संगीताविषयी देखील बोललो. आणि मला नेहमी असं वाटतं की कुठलीही प्रदीर्घ चर्चा ही आपल्याला काही ना काहीतरी एक वेगळं काहीतरी घटक देत असते. आणि फक्त आपली जबाबदारी असते की ते आपण शोषून घ्यायचं. आणि शोषून घेतल्यानंतर आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा कसा वापर करतोय. जसं आत्ताच्या चर्चेमध्ये शेवटचं वाक्य, शेवटचा मुद्दा फार प्रकर्षाने मला महत्वाचा वाटतो, तो हा की आज आपण जे निवडणार आहोत ह्याचे परिणाम आपल्याला उद्या नाही दिसणार आहेत, त्याचे परिणाम आपल्याला 25 वर्षानंतर दिसणार आहेत, 50 वर्षानंतर दिसणार आहेत. आणि त्यावेळी जी पिढी आपल्या आजूबाजूला असेल त्यांना आपण काय सकस खाद्य देणार आहोत हे आपल्या आजच्या निवडीवरती अवलंबून आहे. हे खूप महत्वाचं आहे. आणि चांगलं जसं पोषक आहार आपल्या पचनशक्तीला महत्वाचा आहे, तसा मेंदूला सुद्धा पोषक आहार जाणं हे आवश्यक आहे. आणि पोषक आहार
दोन्ही ठिकाणी गेल्यानंतर एक सकस आयुष्य आपण जगत असतो. आणि आजची चर्चा मला असं वाटतं की ही सकसतेकडे जाणारी आहे, सक्रियतेकडे जाणारी आहे. आणि त्यासाठी मी कौशल दादा तुझे मी खूप आभार मानतो की तू आज पॉडकास्टसाठी वेळ दिलास आणि एक खूप भागांनंतर किंवा खूप काही दिवसांनंतर एक ट्रान्समध्ये आपण जाणं म्हणतो ना, तसं मी आज जरा चर्चेमध्ये गेलो आणि खरंच तू फार छान पद्धतीने सगळ्या गोष्टी इलॅबोरेटिव्हली समजून सांगितल्यात आणि तो ठहराव मला खूप महत्वाचा वाटतो. त्यामुळे प्रश्नांची सरबत्ती न करता मुलाखत करायचं एक अजून एक महत्वाची गोष्ट असते की प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी शांत बसावं आणि जो उत्तर देतोय त्याचं संपूर्ण उत्तर ऐकून घ्यावं. त्यामुळे कुठेही मी तुला डिस्टर्ब केलं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे खूप छान ती चर्चा रंगली. आणि मी आता बाकी काही बोलणार नाहीये. मी इतकं तोत्तम आपल्यासमोर वाद्य वाजवून गाणं सादर करतोय आणि ते सादर करताना मी समोर असं बसलोय आणि ऐकतोय आणि त्याचा आस्वाद घेतोय. खरं तर ही मैफिल आहे आजची आणि या मैफिलीची सांगता ही बोलण्यापेक्षा सुरांवरती होणं मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे मी कौशल दादाला आता शेवटी विनंती करणार आहे की तुला आवडणारे कुठलीही तुझी चाल किंवा तुला आवडणाऱ्या संगीतकाराची चाल आमच्या प्रेक्षकांसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी तू सादर करावीस आणि त्याच सुरावटींवरती आज आपण आजच्या भागाची सांगता करूया. वा. तर हा समारोप करण्यासाठी आज आपण जितके मुद्दे बोललो की अभिजात मराठीबद्दल बोललो, आपण काव्याबद्दल बोललो, आपण ठहरावाबद्दल बोललो आणि कॉम्पोजिशनच्या स्ट्रक्चर बद्दल बोललो. तर या सगळ्याचा अंतर्भाव असलेली एक ठहराव असलेली मराठी भाषेवरची कविता अशोक बागव्यांनी लिहिलेली ते गाऊन मी याचा समारोप करतो आजचा. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहानेत माझ्या तुला ओळखावे. वा वा. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, काय म्हणावे? माझा मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल वाजे वाजे काळजात खोल, मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल, मराठीचा बोल, ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल, माझी मराठी माऊली
तिची विठोबा सावली माझी मराठी माऊली, तिची विठोबा सावली, ज्ञानानामा तुकाय का उभे कैवल्य राऊळी, मराठी माऊली माझे मराठी माऊली. मराठीचा बोल वाजे काळजात खोल, मराठीचा बोल, मराठीचा बोल, मराठीचा बोल. वा वा वा.